आता ह्याचा मी एक उपयोग करतो. ह्याची सगळी पानं काढतो 10-12 आणि ह्याच्या 2 पत्रावळ्या बनवतो. ही काय बाद झालं, 10-12 पानं काढली एवढी. मित्रांनो, माझी पत्रावळी तयार झालेली आहे. हे बघा, अशी बनवली मी पत्रावळी आहे का. हे बघा मित्रांनो, एवढं जेवण घेतलं आहे ह्याच्यावर पत्र एवढं. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 11 जुलै 2026. आता मी कागद वाळत टाकली ती, ठीक आहे. जे आम्ही चुलीला जाळ कागद आणतो का नाही, ती वाळत टाकली ती. कारण की कागद सगळी ओली झाली होती ना पावसामुळं. ह्या पोत्यात कागद होती सगळी आणि ह्याच्यात सगळं पाणी भरलेलं कागदात. त्यामुळं म्हणलं सगळं ओतून पसरावं. आता हे कागद वाळली की उद्या सकाळी चुलीत घालून टाकायची सगळी. फेकून देण्यापेक्षा आपलं चुलीत घातलेलं बरं आहे का नाही. म्हणजे पाणी तरी तापते ना आपलं. आणि आज कडक ऊन पडले आहे का. म्हणजे काल पण पाऊस नव्हता, आज पण पाऊस नाही. 2 दिवस पाऊस उघडला आहे आज. बरं झालं उघडला, नाहीतर कपडे वाळलेच नसते आहे नाही. मित्रांनो, ही करदोडीचं झाड किती मोठं झाले बघा की आहे का. लय मोठं व्हायला लागले नाही, नाव वाढायचं लागले. किती मोठं पाणी आहेत बघा की आहे का. मोठी मोठी सगळी पानं यायला लागली आहे का. आता हे जर मी कापणार होतो, पण नको कापायला, कशाला उगाच आहे का नाही. मी का कापणार होतो माहिती आहे का, कारण की सगळी अडचण होत्या ना, सगळी मधी झाड आहे ती. ही पण झाड मधीच आहे, हे करदोडीचं पण झाड मधीच आहे. त्यामुळं इकडे यायला वाटच घावत नाही आम्हाला. म्हणून म्हणलं काढावं. म्हणजे सगळं काढणार नव्हतं हे झाड मी, फक्त कडकडन तेवढे हे मोठं दिसते का नाही, हे फांद्या काढणार होतो मी. पण जाऊ दे म्हणलं. आता ह्याचा मी एक उपयोग करतो. ह्याची सगळी पानं काढतो 10-12 आणि ह्याच्या 2 पत्रावळ्या बनवतो. म्हणजे मी संध्याकाळी आज ताटात जेवणार नाही, ह्या करदोडीच्या पत्रावळीत जेवणार आहे आज संध्याकाळी. त्यामुळं म्हणलं ह्याचा काहीतरी उपयोग करूया. आता हे जे एक 10-12 पानं काढतो पत्रावळ्या तयार करण्यासाठी. एक 10-12 पानं काढतो, लय नाही, मोठे बघून आहे का नाही. ही एक काढलं का 3 पानं झाली. एकच पान केवढं दिसते बघा की आहे का. केवढं लांबडं आहे बघा आहे का, एवढं लांबडं आहे. ही काय बाद झालं, 10-12 पानं काढली एवढी. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो कशा बनवणार आहे मी पत्रावळ्या. ही पान एक असं घेतो, ही पान असं ठेवतो ह्याच्यावर, ही एक असं ठेवतो तिरकं आणि ही असं तिरकं ठेवतो. अशा पत्रावळ्या बनवणार आहे मी बघा मित्रांनो आहे का. ही अशी डिझाईन आहे. आता त्याला बनवायचं म्हणलं की ह्याला कडकडनं शिवलं पाहिजे दोऱ्यानं आहे का नाही. त्यासाठी मी दोरा आणला बघा मी काय म्हणजे असं सुईनं नाही शिवणार, हातानंच बिळकं पाडून असं टाकं घालणार आहे पत्रावळीला. म्हणजे अशा 2 पत्रावळ्या बनवणार आहे मी, 2 पत्रावळ्या. आता चालू करतो तयार करायला एवढं. मित्रांनो, माझी पत्रावळी तयार झालेली आहे. हे बघा, अशी बनवली मी पत्रावळी आहे का. सगळं टाकं बिकं बघा कशी व्यवस्थित घातल्यात. आता संध्याकाळी मी ह्या पत्रावळीतच जेवणार आहे, ताटात काही जेवणार नाही मी. चांगली आल्या ना मित्रांनो, एकदम अशी व्यवस्थित बनवली आहे का नाही. ह्याच्यात काय सगळं बसतंय, भात बसतोय, चपाती बसत्या, भाजी बसत्या, सगळं बसतंय यात. आणि तुम्ही बघितलं असशील केरळमधली माणसं, चेन्नईमधली माणसं अशा पत्रावळीमध्येच खातात, अशा पानामध्ये. आणि मित्रांनो, मी पत्रावळी एकच बनवल्या. तुम्हाला मी मगाशी पानं काढताना सांगितलेलं की 2 पत्रावळ्या बनवणार आहे. आणि मी काय 2 पत्रावळ्या बनवू शकलो नाही, कारण की दुसरी पत्रावळी अशीच सेम बनवायला गेलो, पण ती फाटली ना, सक्सेसफुल काय झाली नाही बनवायला. कारण की हे बिळकं पाडताना का नाही, हे बिळकं पाडताना व्यवस्थित पाडायला लागतात. आणि कशी पण अशी जोरात पाडली की नाही, पान फाटत जाते आहे का. ही चिरले पान थोडं असं चिरत जाते, मग पत्रावळी काय होत नाही मग. आणि दोरं पण मग व्यवस्थित बांधा येत नाहीत ना फाटलं की, त्यामुळे ती दुसरी फाटून गेली. आणि ही एकदम भारी बनवली आहे का. आता संध्याकाळी मी ह्यातच जेवणार आहे. आता आईला दाखवतो मी आल्या पत्रावळी बनवल्या म्हणून.
आई बघून म्हणणार काय बनवल्या पत्रावळी, काय म्हणते बघूया. आई आल्यावर तिला दाखवत होता. कामाला गेल्या, एक 10 मिनटात येईल आता आई. मित्रांनो, मला आता एक काम केलं पाहिजे, ही पत्रावळी धुतली पाहिजे. कारण की मी संध्याकाळी याच्यात जेवणार. ते घाण तशाच पानं काढल्यात ना मी, धुतली नाही ती तयार करताना. आता आत्ताच धुतो व्यवस्थित. याला म्हणजे असं फाटलं नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. पाण्यात बुडवलं का नाही मग ही सगळं निघणार ना पत्रावळ्या. जे बांधले का नाही ते टाकं निघणार सगळी पाण्यात असं बुडवले की. मग आपलं वरच पाणी ओततं, ह्याच्या वरनं पाणी ओतून धुवून निघते चांगलं. कशी व्यवस्थित धुतली म्हणजे असं एकदम असं हलवून असं धुतलं की मग ते पाणी निघणार ना. त्यामुळे मी खाली ठेवून व्यवस्थित हळूहळू पाणी ओतून धुतलं. आता ही ठेवतो घरात वाळत, नाहीतर इथं बाहेरच कुठेतरी ठेवतो. आईला आल्यावर दाखवायचं आहे ना पत्रावळी बनवली म्हणून. इथंच ठेवतो असं, म्हणजे पाणी सुकून जाईल. आता आई आल्या कामावरनं, आता आईला दाखवतो पत्रावळी तयार केलेली. आई काय म्हणते बघूया. आत बसल्या. आई पत्रावळी केल्या. बघ की चांगली आहे का? हा, शिवून केल्या. आता संध्याकाळी त्यातच जेवणार आहे. हलवू नको निघल, त्यातच जेवणार आहे संध्याकाळी. नाही, ते मोठं करायला गेलं की शिवाय गेलं की फाटतंय ना ते. चांगले आहे का? म्हणजे कुठली लोक खातात नाही का इडली सांबार केळीच्या पानावर ना. हे मुडचील, संध्याकाळी जेवणार आहे मी यात. चांगले आहे का तू जेवतेस? हा, तू जेवणार काय? मीच जेवतो याच्यावर, तू काय जेवणार नाही? मोठी पानं पाहिजे तुय? ही मोठीच आहेत की. ही काय बारकी आहे ना हो, मोठी पानं काढलेत मी. मित्रांनो, आता वाजले त्या रात्रीचे 8:30 आणि मी दुपारी पत्रावळी केले व त्याच्यावर जेवण करणार आहे तुम्हाला सांगितलेलं. आता ही पत्रावळी घेतल्या मी, थोडीशी जरा ह्याच्यावर थोडंसं पाणी ओतलं पाहिजे. कारण की काहीतरी किडं बसलेले असणार ना त्याच्यावर, म्हणून म्हणलं ह्याच्यावर थोडंसं पाणी ओतावं. हे बस, नुसती भिजवली पत्रावळी आहे का. आता ह्याच्यावर भाजी काय केल्या ती घेतो, चपाती घेतो व्यवस्थित. हे बघा मित्रांनो, पत्रावळी घेतल्या. आता ह्याच्यावर थोडी भाजी घेतो. भाजी आणि चपातीच खाणार आहे. भात काय मी जास्त खात नाही ना रात्रीला. खाल्ला तर खातोय, नाही तर नाही खात. हे काय ढबी मिरचीची भाजी केल्या मस्तपैकी. थोडीशी भाजी घेतो पत्रावळीवर. पत्रावळी खायची मजा वेगळीच आहे का नाही. तुम्हाला म्हणलं नाही मी पत्रावळी खाणार म्हणजे खाणार. आता थोडी चपाती घेतो. ओहो, भाजी आणि चपाती. आणि मेथीची पण भाजी केल्या आईनं, मला मगाशी सांगत होती. मेथीची भाजी आहे का बघू. ओहो, या कढईत भाजी आहे मेथीची. एका हातात कढई उचलली आहे का. हाय का बघू मेथीची भाजी. हा हाय ही काय मेथीची भाजी केली आहे ना. तरी मेथीची भाजी घेतो थोडीशी. हे बघा आपलं गावठी जेवण. ही मेथीची भाजी घेतली, चपात्या वर ठेवतो. खाली ठेवलं की मग पाला बिला येतात ना, त्याच्यामुळं म्हटलं वर ठेवतो चपाती. हे बघा मित्रांनो, एवढं जेवण घेतलं आहे ह्याच्यावर पत्रा एवढं. आता पत्रा एवढंच खातो. तुम्ही म्हणणार काय एडेबिडे झाले काय, घरात एवढी ताटं असताना पत्रावळीत खाते म्हणणार. चला मित्रांनो, आता मला जायचं आहे मेडिकलमध्ये. कारण की ते डासाचं कॉईल आणायचं आहे ना, मच्छरचं कॉईल. रात्रीचं लय डासं चावते ते चाड. त्यामुळं चाललो आहे मेडिकलमध्ये आता मी. आणि तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.